तेव्हा ट्रॅक्टर काढायलेत. आता घरी आलो तो पेट्रोल आणि पाणी घेतलं आपल्यासाठी. आता तिकडं लांब जायचं आपल्याला परभणीकडे. आता पोहोचलो मित्रांनो. बघा हिडन नंबर 2. मित्रांनो हे झाड बघा कसं डमी वाटायला का नाही. चला आता टाकी तर आणली. आता काढू ट्रॅक्टर, लावू माग पाटा आणि बांधू वरून टाकी. बघा ट्रॅक्टर खूप दिवसात उभा असल्यामुळं काय काय पडलं हिच्यावर. यातलं काढावं लागणार. हे बघा मित्रांनो जस्ट आत्ताच मी गाडी काढली रोडवरती. बघा चिखल अटकला नाही काय नाही, कारण इकून काढली बघा या धुर्यानं गवतानं. आणि ते बघा ते पप्पा ट्रॅक्टर आणायलेत. आता जाऊ मग फवार आहे. ते बघा ट्रॅक्टर काढायलेत. त्याली पेंड लागली. हे बघा मित्रांनो इकडे आलो तो दाजीला न्याला आणि फवारा न्याला. इकडे फवारा होता आपल्या इकडल्या आखाड्यावर. शेवटी फवारणी केली काल. तर आता चाललं बघा तिकडं. हा दुसरी कोणती बघा आपले बैल मस्तपैकी बांधलेली तिथे. दे पाहून त्या कालचा व्हिडिओ टाकला मी ब्लॉग मध्ये तो. तबा आमचा जुगाड अशा प्रकारे काम येतो. ट्रॅक्टर टाकी ट्रॅक्टरवर बांधली, नळी लावली आणि बस स्कॅन लावायची, औषध टाकायचं चालू फवारणी. हे बघा हे ते आमचं हिडन शेत. ह्याच्यात पेरलं तर बघितलंच नाही. ते तणकड बघा किती मोठमोठाले झाले. तेव्हा हे एक आहे आणि दुसरीकडे तिकडे एक आहे. ते परभणी जवळ ते दाखवतो तुम्हाला ना. आता याच्यानंतर हे पलीकडून एक आहे ते. A few moments later. बघा मित्रांनो आता झालं इकडनं फवारणं. आता इकडं फवारायचं हे शेत. तर या शेतातून ट्रॅक्टर न्यावं लागत आता आपल्याला तिकडं, कारण इथून लय लांब होते बघा. आणि इथं चिखल पण आहे. तर चला आता तिकडं नेऊ ट्रॅक्टर. औषधं बघा कशी ठेवले मी. कॅन रस्ता ठेवला का नाही इथं. याच्यात लावू आणि इथून असं देऊ मग इकडं. हे बघा मित्रांनो तिकडलं शेत घेऊन आलो आणि या शेतात अर्धीच टाकी पडली. या पंपानं असं परेशान केलं का नाही. चालूच होईन. आता चालू झाला नेमका कसा तरी. हे बघा कसा करतोय. चालत नाही सवान, म्हणजे बराबर चालत नाही बघा. आता कस तरी एवढं घेतो मग आखाड्यावर गेल्यावर बघून. त्यातल्या त्यात पाऊस पण याला वरून. तर 2 घंटे तर जाणं लागतात. एकदा फवारणी केल्यावर तर 2 घंटे नाही गेले मग फवारूनच फायदा नाही आपला. तो औषध धुवून जाते काय फायदा मग पाऊस पडल्यावर. किती तणकडे पुन्हा पातीच्यातल्या तिच्यात किती तर फुल भरले लगे. तिकडे बघा ते तणकडच हे पूर्ण. सोयाबीन तर नाहीच वाटते तिच्यात. काय विषय नाही. आता बघूत काय होते काय नाही. ब्लॉक शेवटपर्यंत बघा. सध्या तर न्यालो बघा पाणी. आई बघा रस्त्या मारू मारू रस्सी तुटली आमची. ती पाहू शकता तुम्ही. आणि मला एक मेळ लागे ना. मी पाणी घेता घेता असंच लक्ष केलं. मी चांदीची साखळी अशी कशी पडली हे बघा ना. काळी पडली. काय डुप्लिकेट चांदी दिली का काय का ना बुवा त्या. हे बघा बघा कशी काळी पडली. नाही तर चांदी पांढरी शुभ्र असते. इथंच बघा कसं काळं पडलं हे. बरं याचं तर सोडा, हे नकली असलं. हे बघा किती काळं पडलं. काय मेळ झाला असं बघूत आपण. A few moments later. आता घरी आलो तो पेट्रोल आणि पाणी घेतलं आपल्यासाठी. आता तिकडं लांब जायचं आपल्याला परभणीकडं. त्यामुळं बघा ट्रॅक्टर लावलेलं आहे तिथं. तर त्याला लगेच निघू, कारण पावसाचं काही सांगता येत नाही. त्या कॅनीतलं चांगलं होतं ना पाणी. आता पोहोचलो मित्रांनो बघा हिडन नंबर 2 शेतात. हे बघा हे काच तर नाही नाही. टायर फिरवले तर लय वाट लागतं. हा मला वाटलंच होतं टायर फिरवते म्हणून.
जोरात न्यायला लागते जोरात. का हिडन नंबर 2 शेट. बघा मित्रांनो फवारणी चालू केली आणि टाकी आहे बघा त्या शेल्यावर. इकडे पंपाची टाकी कुठं आली बघा या शेल्यावरती. अशी परेशानी झाली का नाही तर दुसरी कुठं होते बघूत एकदा. आणि कुत्र्यानं बघा कसे खड्डे केले इथं बघा. सगळी सोयाबीन नासू टाकेली. तुम्हाला विचार पडला असेल शेतात एक गंज काय करायला. बात तो सही है. तर हे इटभट्टी टाकायची त्याच्यासाठी टाकलेत आणून. ज्यांचं रान आहे त्यांनी. काय भारी व्ह्यू याला गंजावर आलं तर बघा ना. क्या बढ़िया था गुरु. मित्रांनो हे झाड बघा कसं डमी वाटायला का नाही. लेकिन एक सेकंड. पण हे डमी नाही रिअल झाड आहे बघा. मुळे क्या बोला तूने. ह्या आत्ता उपटले मी बघा. रिअल झाड डमी वाटायले. ही आहे निसर्गाची खूबसूरती. बघू शकता तुम्ही. त्याला देऊ आता फेकून इकडे. गजब बेइज्जती है. आता एकच टाकी राहिली मग झालं फारणं. A few moments later. इथलं फारून कंप्लीट झालं. आता आम्ही निघालो घराकडे. तर तिकडं फवारायचं. करायला नाही ना. आता आपल्याला तिकडं न जाता इकडं टन घ्यावं लागायला. कारण इकडं फवारायचं आपल्याला आता एकरभरच राहिलं का. हे बघा समृद्ध बायपासचं काम पहा किती छान चालू आहे. फास्ट चालू आहे पुन्हा. आता पूर्ण भरलं. इकडं पूल पण केला. आणि आंब्याचा मळा बघा साईडला. आता एका वर्षांनी खूप भारी होते. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. दाखवतो तुम्हाला नंतर. मग खूप भारी दिसणार एका वर्षांनी मळा. आपल्याला इथून टन घ्यायचा डबल खाली जाते का नाही कारण माहित नाही. चला बघूत. हे बघा आपला टन घ्यायचा रस्ता आलेला आहे. तेव्हा इथून टन घेतला. आता कसा रस्ता आहे काय बाप्पा. फसलभर ट्रॅक्टर. बड़ा हरामी हो बेटा. हा चला बघूत काय परेशानी होते का काय होते तर. सारखंच पडते. वाव द ब्युटिफुल मुमेंट ही है. फसते काय कुठं कुठं आहे मित्रांनो. जरा पाणी साचलेलं. बाकी बघा किती छान रस्ता आहे. तर समोर बघू फसते का जाते तर. आपलं रान असं आहे. इथं रस्ता आणि इथं रानच आहे आपलं. असं म्हणजे पुढं आहे बरं इथं नाही. तर म्हणसाल हेच आहे का काय हे नाही. कंटिन्यू द ब्लॉग. अशा रस्त्यात मजाला येते पण ट्रॅक्टर चालू आहे का. A few moments later. बघा इथं कसा रस्ता होता. काय म्हणतात हा समोर हो. आणि इथं बघा किती खडक आहे मस्त. तिथं आपलं रान कुठे पण. ट्रॅक्टर भरायला लय भारी पण चालायला पण लय भारी बघा. शेत आहे बघू शकता. पण या शेतात नाही फवारायचं. वरच्या फवारायचं डबल. तिथून असा इकडे टन घ्यायचा. आणि तिकडे बघा आमची हळद. पिवळी पिवळी हळद. आणि खालची सोयाबीन एकरवर. आणि तिकडं आपली सोयाबीन 7 एकर.
त्याच्यातली एकरभर फवारायची, बाकीची फवारली त्या दिवशी. A few moments later. जस्ट आताच शेतात पोहोचलो, नेमकीच एक टाकी चालू केली की बघा, आभाळ बघा आहे आणि थोडा थोडा पाऊस पण येऊ राहिलाय बघा. का फायदा बरा असं फवारून तुम्हीच सांगा. बात तो सही है. बघा मित्रांनो, पूर्ण फवारणी आता कंप्लीट झाली तणनाशकची सोयाबीनवरची आणि पावसाचं वातावरण झाले. आता चाललो मी जेवण करायला, कारण सकाळपासून जेवण नाही केलं. आता वाजायले 3:30-4. चला जाऊ आता घरी, मस्त जेवण वगैरे करू, नंतर बघू काय काम येतं. ठिबक लांबवायला बघा, तिकडे ठिबक लांबवायचं काम पडलं तर मग ठिबक लांबवायचं, नाही तर मग आपल्याला हे फवारायचं वाटते कापूस ना घरी. आता रस्ता आहे मित्रांनो, बघा कसा रस्ता आहे. हे बघा मित्रांनो, फवारणी झाली ना. आता बघा हे ठिबक लांबवायचं आम्हाला लगेच, ते बनलं यायचे बघा तिकडं. तर 2-2 नेतो मी, एक मी 2, दाजी 2. त्याच्यात आपला फोन पण चार्जिंगला लावायचा, एक डबल एक घ्या. 1% चार्जिंग आहे तरी ब्लॉक चालू. हां, नाद करायचा नाही, लागरचा नाद नाही करायचा. उठ या, ये देख लो गाइस, अब देख लो, तुम देख सकते हो गाइस. वाह, 2 बनलं आलो. हे आपला मित्र आला गंगा खेळून, आताच तोंड दाखव रे तू. अभि तो तोंड दाखव ना. गेलेलं आहे. हे बघा मित्रांनो, आता किती वाजले, तर 7 वाजले आणि आता आम्ही चाललो घरी. अंधार पडला पूर्ण, पाऊस बघा किती आहे. हे आमचा मित्र प्रशांत सावळे आता त्याला गंगा खेळून म्हणजे दुपारी आला आणि थोडंफार ठिबक लांबवलं आम्ही बघा छत्रीच्या खाली. चाललोय आम्ही आता घरी. नवीन बिझनेस चालू केलाय. पण ते याचं काय लक्ष धरणं का. चल, ते बघा रोड वरती आलोय आम्ही, तुम्हाला काय दिसत नसन. पाऊस गाडी दिसायली का बघा इकडून, पाऊस यायलाय मित्रांनो. इकडं